स्क्रीन दिसते आर्यन, स्क्रीन दिसते ना? हो सर. स्क्रीन दिसते. हॅलो, हो. दिसते. ओके. तर युरेका तर्फे मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एक म्हणजे 10वीत असलेला मुलगा टेक्नॉलॉजीमध्ये कसं म्हणजे हे घेऊ शकतो, प्रभुत्व मिळवू शकतो, याच्याबद्दल लोकांना माहित व्हावं, विद्यार्थ्यांना माहित व्हावं, याच्याबद्दल पालकांना पण माहित व्हावं, याच्यासाठी काय केलं आहे, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. त्या संवादामधनं स्फूर्ती घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पालक नक्कीच आपल्या मुलांना काय देतील, प्रोत्साहन देतील आणि पुढे येतील. प्रत्येक मुलगा मुलगी यशस्वी व्हायला पाहिजे या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. अशा प्रकारचे जेव्हा संवाद आपण आयोजित करत असतो तेव्हा इतर मुलांना पण त्यापासून काय मिळते, स्फूर्ती मिळते. तर जास्त वेळ न दवडता आपण चालू करूया. तर पहिल्या प्रथम मी आर्यनचं अभिनंदन करतो, कारण एवढ्या लहान वयामध्ये त्यांना सर्वांना हेवा वाटावा अशा प्रकारचं टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं आहे आणि याची सुरुवात माझ्या मते 6वी पासून त्याची झालेली आहे. तर जास्तीत जास्त त्याच्याकडनं आपण त्याचे विचार ऐकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आर्यन, तुझी पहिल्यांदा तू ओळख करून दे. म्हणजे तू कुठल्या शाळेत आहे, कुठे आहे, तुझं मूळ गाव कुठे आहे, हे सगळं तुझ्याबद्दल, तुझ्या आई वडिलांबद्दल वगैरे थोडक्यात माहिती कसं. थँक्यू सर. हॅलो. गुड इव्हनिंग सर्वांना. नमस्कार. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजची ही मीटिंग गुरुपौर्णिमेच्या दिवशी होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. माझा हा छोटासा प्रवास श्री भूषण सरांमुळे झाला. बऱ्याच कॉम्पिटिशन स्पर्धा आपल्या शाळेतून इतर सोर्सेस कडून माहीत होत नाही, त्याबद्दल भूषण सरांनी आम्हाला माहिती दिली, त्यामुळेच मी पार्टिसिपेट होऊ शकलो. स्पर्धेत भाग घेतल्यानंतरही त्यांचा गायडन्समुळे मी नॅशनल व इंटरनॅशनल ला पोहोचू शकलो. या स्पर्धांमधून मला जास्त इंटरेस्ट वाटला तो अनुभव म्हणजे इस्रोची युविका. मी 6वी पासून युरेका बरोबर जोडला गेलेलो आहे. सर्वात अगोदर म्हणजे 2020 ला मी सरांकडून पायथन प्रोग्रामिंग शिकलो. त्याचा मला सगळीकडे खूप उपयोग झाला. नंतर रोबोटिक्स, आर्डिनो आणि इतर बऱ्याच गोष्टी आम्ही युरेका मधून शिकत गेलो. तुझं हे वगैरे सांग आर्यन, तुझं गाव, वडिलांबद्दल, तुझं शाळेबद्दल वगैरे सुद्धा माहिती दे. ओके. मी केंद्रीय विद्यालय INS मांडवी मध्ये शिकतो आणि तुर्बे, पोलादपूर, रायगड. माझं गाव आहे तुर्बे, पोलादपूर, रायगड. रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये आहे आणि मी इकडे गोव्यात राहतो. ओके. तर जनरली तुला टेक्नॉलॉजी बद्दल आवड कशी निर्माण झाली? मला लहानपणीपासूनच टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स खूप आवडायचं. मी युट्यूब मधून व्हिडिओज बघायचो टेक्नॉलॉजीचं आणि त्याच्यानंतर बाबांकडून मला भूषण सरांबद्दल, तुमच्याबद्दल माहिती भेटली आणि मी तुमचे क्लासेस जॉईन केले आणि त्यामुळेच मला इंटरेस्ट आणखी निर्माण झाला. ओके. आपण आजच्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण युविका बद्दल मुलांना माहिती व्हावी हा आमची अपेक्षा आहे. तुझ्या मार्फत जसे यंदा जर आपल्या ग्रामीण भागातली मुलं पण सिलेक्ट झालेली आहेत, तशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा लाभ मिळावा याच्याबद्दल, युविका बद्दल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती मिळावी हा या संवादाचा मुख्य उद्देश असेल. तर युविका मध्ये कसं सिलेक्शन होतं, तिथे काय म्हणजे कुठल्या भागातली मुलं असतात किंवा तिथे काय काय तुम्हाला कशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं याबद्दल जास्त माहिती द्यायची. सुरुवात तू काय कर, म्हणजे याच्यासाठी काय कुठल्या इयत्तेत असताना आपल्याला अप्लाय करावं लागतं, त्याची प्रोसिजर काय आहे त्याबद्दल बाकी आपण त्याचा लाभ घेऊ शकेल. ओके. तर मग सगळ्यात अगोदर युविकासाठी आपल्याला एक क्विज द्यायला लागतं. एक छोटंसं क्विज असतं. मग ते क्विज दिल्यानंतर त्याचे मार्क्स डिटरमाइन होतात आणि त्याच्यानंतर ते रजिस्ट्रेशनसाठी आम्हाला आणखी काय काय प्रश्न विचारतात, जसं आपण कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय, मग स्पोर्ट्स मध्ये आहेत
की नाही, एनसीसी वगैरे घेतले की नाही, मग त्याच्यावरून ते टोटल मार्क्स डिटरमाइन करतात आणि मग मुलांचं सिलेक्शन करतात. तर मग माझं सिलेक्शन इस्रो थिरुवनंतपुरम मध्ये झालं आणि तिकडे गोवाचे मुलं, गोवाचे, तमिळनाडूचे, केरळचे आणि लक्षद्वीपचे मुलं होती. साधारण तुझ्या ह्याच्यामध्ये किती मुलं होती तिथे? टोटल मुलं या सेंटरमध्ये 50 मुलं होती आणि टोटल ऑल ओव्हर इंडिया बघायला गेलं तर 350 स्टुडंट्स होते. टोटल अराउंड 1.5 लाख मुलांनी अप्लाय केलेलं आणि त्यांच्यातलं 350 स्टुडंट्सना सिलेक्ट केलेलं ऑल ओव्हर इंडिया. ओके ओके ओके, अभिनंदन तुझं सिलेक्शन झाल्याबद्दल. दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे की हे जे कॉम्पिटिशन असतं ना ते 9वीतनं 10वीत झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असतं आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं तर 8वीचे तुमचे मार्क्स पण कन्सिडर केले जातात. ओके, त्याला 50% तुम्हाला काय असतं सांगा वेटेज असतं आणि याच्या व्यतिरिक्त काय केलं जातं तुमचे स्पोर्ट्समध्ये किंवा कुठल्या कुठल्या तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलवर जर तुम्ही काही चांगला परफॉर्मन्स एखाद्या म्हणजे खेळामध्ये म्हणा कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये दिलेला असेल तर ते पण काय केलं जातं कन्सिडर केलं जातात. दुसरा एक काय केला जातो, जर तुम्ही ग्रामीण भागातलं असेल तर तुम्हाला 15% त्याचं वेटेज होतं. पण प्रॉब्लेम काय बघा, बहुतेक जणांना हे माहीतच नाही आणि हा संपूर्ण प्रोग्राम असतो ना तो युविका तर्फे काय केला तो फ्री ऑफ कॉस्ट असतो. म्हणजे तुम्हाला घरून जाऊन परत घरी येईपर्यंत त्याचा संपूर्ण खर्च इस्रो तर्फे काय केला तो केला जातो. मला वाटतं आर्यनकडनं माहिती घेऊन तुम्ही पण पुढच्या वर्षी जे यंदा जे 9वी मध्ये आहेत आणि पुढच्या वर्षी 10वी मध्ये जाणे त्यांनी त्याचा डेफिनेटली त्याचा काय करावा फायदा करावा. आता आर्यनला मला आवडेल की तिथे तू तुला काय काय म्हणजे थोडक्यात म्हणजे 15 दिवसामध्ये तू काय काय केलं, तुला काय कशा प्रकारचे अनुभव आहे डिटेलमध्ये तू शेअर कर. ओके. हा, तर मग तिकडे मेनली आम्हाला लेक्चर्स असतात. टोटल 15 दिवस मध्ये 25 लेक्चर्स होते आणि त्या लेक्चर्स मध्ये आम्हाला स्पेस बद्दल, इस्रो बद्दल आणि रॉकेट्स बद्दल खूप माहिती भेटली. सगळं फिजिक्स वगैरे शिकवलं रॉकेट बद्दल आणि ते अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण आणखी खूप काय काय होतं. आम्हाला खूप काय म्हणतात सेशन्स होते, जसं की एसे रायटिंग सेशन होतं, मग योगा सेशन्स रोज 6 वाजता योगा सेशन्स व्हायचं. मग मी विजिट्स पण खूप कुठे कुठे गेलेले, जसं की तिकडचं थिरुवनंतपुरमचं प्लॅनेटेरियम मध्ये आम्ही गेलेलो आणि आम्ही रॉकेट लॉन्च विटनेस केलं. RH-200 म्हणून एक साऊंडिंग रॉकेट असतं, ते आम्ही खऱ्यामध्ये बघितलं आणि ते एक्सपिरियन्स मला खूपच आवडलं. मग आणखी आम्ही IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये व्हिजिट केलेलं आणि तिकडे काय काय फॅसिलिटीज वगैरे असतात मुलांसाठी सगळं मी बघून आलो आणि आम्ही सोमनाथ सरांसोबत पण भेटलेलो. आम्ही आणि काय आम्ही मंगलयान वगैरे मंगलयान बद्दल पण खूप काय काय शिकलो आणि जे गगनयात्रीच आहेत त्यांच्याशी पण आम्ही भेटलो ऑनलाईन. तर मग आम्ही ऑनलाईन इंटरॅक्शन केलं त्या गगनयात्री सोबत आणि ऍस्ट्रॉनॉमर्स सोबत. ओके, IIST बद्दल तुला काय सांगता येईल का? IIST मध्ये अनुभव IIST मधला? IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अँड टेक्नॉलॉजी हा कॉलेज इस्रो साठी स्पेशली आणि या कॉलेजमध्ये सिलेक्शन होण्यासाठी अगोदर JEE ऍडव्हान्स क्लिअर करायला लागतं. ते JEE ऍडव्हान्स क्लिअर केल्यानंतर IIST मध्ये भेटलं तर मग IIST मधून पण सिलेक्शन असतं. त्याच्यानंतर मग आपण इस्रो मध्ये जॉईन करू शकतो आणि जरी सिलेक्शन झालं नाही तरी पण आम्ही आणखी पण खूप काय काय फील्ड असतात त्याच्यात पण घेऊ शकतो. तुझ्याबरोबर आणि काय मुलं होती इतर भागातली, गोवा सोडून बाकीच्यांची पण होती, त्यांच्याबद्दलचे तुझे अनुभव काय? त्यांच्याबद्दल गोवाच्या व्यतिरिक्त तमिळनाडू, केरला आणि लक्षद्वीपची मुलं होती. ती पण खूपच स्मार्ट मुलं होती आणि मेनली
जास्त करून केरला आणि तमिळनाडूची मुलांना हिंदीमध्ये खूप डिफिकल्टीज असायची, तर मग आम्हाला इंग्लिशमध्येच कम्युनिकेट करायला लागायचं. त्यांचं म्हणजे किती मुलं, म्हणजे त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं टॅलेंट होतं? आपण त्यांच्यापेक्षा कमी होतो काय, त्यांच्या समकक्ष होता, याच्याबद्दल तुझा काय अनुभव आहे? ते पण खूप टॅलेंटेड होते. ते त्यांचं हा युविकामध्ये कल्चरल ऍक्टिव्हिटीजचा पण एक पार्ट होता, ज्याच्यात आम्हाला आपलं टॅलेंट परफॉर्म करून दाखवायचं. आणि त्या मुलाने खूप काय काय परफॉर्म केलं, जसं की डान्स वगैरे, त्यांचं जे कल्चरल डान्स आहे ते सगळं दाखवलं, आणि गिटार वगैरे पण प्ले करून दाखवलं, आणि मी रुबिक्स क्यूब सॉल्व्ह करून दाखवलं. तिथे गेल्यावर तुला इतर विद्यार्थ्यांपासून काय ऑलिम्पियाड बद्दल माहिती मिळाली? मला वाटतं तुला ऑलिम्पियाड बद्दल अगोदर माहिती होतीच, पण त्याच्यामधले काही विद्यार्थी तुला असे भेटले का की जे 8वी 9वी पासूनच काय करतायत, ऑलिम्पियाड बद्दल माहिती प्रिपरेशन वगैरे करतायत? त्याच्याबद्दल तुला काय सांगता येईल? तिकडचे विद्यार्थी असे काही भेटले का तुला, म्हणजे ऑलिम्पियाड प्रिपरेशन त्यांनी चालू केलेलं आहे? कोण कोण होती, ज्या मुलाने SOF वगैरे ऑलिम्पियड दिलेलं, पण मोठं ऑलिम्पियडचं मला एवढं काय इन्फॉर्मेशन नाही. ओके ओके ओके. तर जनरली थोडक्यात मी ऑलिम्पियाड बद्दल पण सांगतो तुम्हाला, कारण त्याच्या माध्यमातून म्हणजे जी गेल्या वर्षीची जी बॅच गेलेली त्याच्यामध्ये सुद्धा काय होती सांगा, अशी काही मुलं होती. कारण आपल्याला ऑलिम्पियाड जे माहिती आहे ते फक्त शाळेमध्ये जे काय असतं, सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन वगैरे अशा प्रकारची जी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन कडनं ऑलिम्पियाड घेतली जातात त्याच्याबद्दल माहिती असतं, पण पालकांना काय माहित नाही सांगा, ही स्टँडर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे जी ऑलिम्पियाड घेतली जातात आणि भारताचं प्रतिनिधित्व करणारं 5 जण विद्यार्थी निवडले जातात, त्याच्याबद्दल माहिती बहुतेक पालकांना नसतं. आजची एक बातमी मी बहुतेक सगळ्या ग्रुपवर पाठवलेली आहे बघा. भारतातली अशी पहिली टीम आहे, पहिल्यांदाच आपण 100 देशामधला आपला 4था क्रमांक आलेला आहे. भारताने 4 गोल्ड मेडल यंदा मॅथ्स ऑलिम्पियाड मध्ये मिळवलेली आहे. हे आपल्याला खरोखर आनंदाची बातमी आहे. ओके. तर दुसरी गोष्ट बघा, तर लहान वयापासूनच जर आपण मुलांचा कल लक्षात घेतला, समजा एखाद्याला बायोलॉजीमध्ये आवड असतं तर बायोलॉजी ऑलिम्पियाड आहे, किंवा फिजिक्स ऑलिम्पियाड आहे, किंवा एखाद्या प्रोग्रामिंग मध्ये आवड असेल तर IOI नावाची ऑलिम्पियाड आहे. आणि या सगळ्या स्टँडर्ड आहेत, आणि त्याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन फी असते ती नॉमिनल असते, म्हणजे 470 काय किती रुपये असते. आणि बाकी एकदा तुमचं फर्स्ट लेवलला सिलेक्शन, सेकंड लेवलला तुम्ही गेला की त्याचा संपूर्ण खर्च हा गव्हर्नमेंट तर्फे घेतला जातो. आपल्याकडे भरपूर टॅलेंटेड मुलं आहेत, पण काय होतंय, अशा ऑलिम्पियाड बद्दल मुलांना काय नाही, माहितच नाहीये. तर त्याची पण माहिती तुम्ही काय करायची आहे, करून घ्यायची आहे. तर आता आर्यनला आपण विचारूया की एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा त्यांनी खूप भाग घेतलेला आहे. तर त्यांनी काय घेतलंय, तर FTC फर्स्ट टेक चॅलेंज हे इंटरनॅशनल लेवलला काय घेतलं जातं, कॉम्पिटिशन घेतलं जातं. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर रोबोटिक्सचं तुम्हाला एखादं गेम असते, त्याच्यामध्ये रोबोटिक्सचं मॉडेल तुम्हाला ऍक्च्युली बनवायचं असतं. आणि जवळजवळ भारतातली टीम निवडण्यासाठी एक नॅशनल लेवलला कॉम्पिटिशन घेतलं जातं. गेली 2 वर्ष आर्यन त्याच्यामध्ये भाग घेतो, आणि मला आनंद वाटतो की त्याच्यामध्ये तो मेन प्रोग्रॅमर म्हणून काय करतोय, काम करतोय. या वयामध्ये त्याने बऱ्यापैकी जावामध्ये काय मिळवलेलं आहे, प्रभुत्व मिळवलेलं आहे. आणि संपूर्ण टीमची जी जबाबदारी आहे तो त्याच्या साथी टीम मेंबर्स बरोबर काय करत असतो, प्रोग्रामिंगची जबाबदारी तो घेत असतो. तर इतरांना त्याबद्दल माहिती व्हावी याबद्दल तुझा FTC मधला अनुभव तू त्यांना काय सांगशील? हो, तर मग मी FTC मागच्या 2 वर्षापासून करत होता. स्टार्टिंगला FTC अवघड वाटत होतं, पण ज्या वेळेला मी माझं प्रोग्रॅमिंगचं टास्क घेतलं आणि बघितलं की प्रोग्रॅमिंग कसं असतं, मला तरी खूप सोपं वाटलं ते. त्याच्यात ऑन ब्लॉक जावा कोडिंग असतं, आणि त्या जावा कोडिंगने आम्ही रोबोटला कोड करू शकतो. तर मग ते रोबोट स्टार्टिंगला अगोदर रोबोट बिल्ड करायचं असतं. मी बिल्डिंग मध्ये पण खूप हेल्प केलेली, आणि त्याच्यानंतर मग प्रोग्रॅमिंगचं भाग असतो. तर मग मी आणि समियन, कौशल, आम्ही 3 जणांनी प्रोग्रॅमिंग मध्ये भाग घेतलेला. FTC मध्ये सहभागी झाल्यामुळे तुला नुसतं प्रोग्रॅमिंग सोडून बाकीच्यामध्ये तुला काय फायदा झाला का? हो, आम्हाला बाकीच्या कुठल्या तुझ्या स्किल डेव्हलप झाल्या का त्याच्यामुळे? तर मग आम्हाला CAD पण शिकायला भेटलं, फ्युजन 360,
त्याच्याने मी 3D मॉडेलिंग आता करू शकतो आणि आउटरीच वगैरे कसं करायचं ते सगळं पण कळालं, सोशल मीडिया हँडलिंग कळालं, तर मग खूप शिकायला भेटलं मला. यंदा पण तू FTC मध्ये भाग घेतलेला, यंदाचा काय अनुभव आहे तुला? म्हणजे पहिल्या वर्षी घेतला त्याचा ऍडव्हान्टेज तुला जे काय मिळालं त्याचा उपयोग तू सेकंड ह्याच्यामध्ये कशा प्रकारे केला, आणि आता यंदा तू FTC मध्ये भाग घेतल्यामुळे तुला आणि काय फायदा झाला? हो, मागच्या वर्षी मी तसं जास्त करून प्रोग्रॅमिंग वरच फोकस केलेलं, पण यावर्षी मला आणखी खूप बाकीचे स्किल्स मध्ये पण मी जास्त फोकस केलं. बाकीचं म्हणजे तेच कॅड, बिल्डिंग आणि आउटरीच, फंड, टीम वर्क सगळं. तर मग सगळ्या मुलाने मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून सगळे रोल्स परफॉर्म केले, असं नाही की कोणी एकच केलं. तर मग आम्ही मध्ये मध्ये एक दुसऱ्यांचा पण रोल परफॉर्म करायचो. ओके, म्हणजे या मुलांना काय होते सांगा, जे भविष्यामध्ये जे कंपनीमध्ये जाऊन जे टीम वर्क करायचं असतं त्याचा अनुभव त्यांना काय मिळाला सांगा, या वयातच काय होतं मिळतोय. आणि याच्यामध्ये टीम मध्ये कसं असतं की जे मला येतं ते मी दुसऱ्याला शिकवतो, दुसरा तुम्हाला शिकवतो, अशा प्रकारे काय केलं आता इथे म्हणजे टीचिंग म्हणजे लर्निंग होतं. आणि इथे कोणी काय नसतं की त्यांना स्पेशल असं शिकवणारा कोणच नसतो. आपण मुलं काय करत असतात, प्रॉब्लेम येतात त्यांना, प्रॉब्लेम ते काय करतात सॉल्व्ह करत असतात. ओके, तर दुसरं एक त्याने कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय. मला आनंद वाटतोय की भारतातनं गेल्या वर्षी पण आमची एकच टीम होती ज्याच्यामध्ये आपला आर्यन सहभागी झालेला होता, किबो नावाची, जी इंटरनॅशनल लेवलला घेतली आहे. त्याने भारतातनं गेल्या वर्षी भारताचं आपल्या टीमने काय केलेलं प्रतिनिधित्व केलेलं. त्याच्यामध्ये काय असतं तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जो रोबोट असतो त्याच्यासाठी एक जावा बेस्ड काय बनवायचं असतं, ऍप बनवायचं असतं, आणि ते टेक्स्ट बेस्ड असतं, त्याच्यामध्ये ब्लॉक बेस्ड नसतं. तर जगातल्या खूप टीम त्याच्यामध्ये भाग घेतले असतात आणि त्याच्यातनं 10 टीम हे जपानमध्ये काय केलं तर जपानमध्ये जे त्यांचं जे जाक्सा, जसं आपलं इस्रो आहे तसं त्यांचं जाक्सा आहे. जाक्सा आणि नासाच्या सहाय्याने कॉम्पिटिशन घेतलं जातं आणि तिथे जाऊन 10 टीमला काय मिळतं सांगा, चान्स मिळतो की तिथे जाऊन त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधलं रोबोट काय करायचा, कंट्रोल करायचा. त्याची जी पहिली स्टेज असते त्याच्यामध्ये काय केलं तर ऑनलाईन असतं. गेल्या वर्षी सुद्धा या टीमला फक्त 5 पॉईंटसाठी आम्ही जपानला जाण्याचा चान्स आमचा मुकला होता. पण यंदा त्यांनी काय केलं सांगा, यंदा जवळजवळ 54 देशातल्या टीम मध्ये आपल्या टीमचा जवळजवळ 6वा क्रमांक आला. आणि मला वाटतं हे खरोखरच भूषणास्पद आहे, कारण जनरली काय होतं ती मुलं जी आहेत ना ती स्वतः सगळं करतायत. इव्हन तुम्हाला एक अनुभव सांगायला मला आवडेल. आम्ही IIT मुंबईमध्ये गेलेलो आमच्या टीमला घेऊन, तेव्हा यांना मी विचारलेलं की आपण IIT मुंबईचे जे काही एक्सपर्ट आहेत त्यांची मदत घेऊया का. पण त्यांनी मला काय सांगितलं, नाही, हे आम्ही काय करणार आहोत, आम्हीच करणार आहोत. आणि त्यांनी काय केलं, बऱ्यापैकी ते काय केलं, हे केलं त्यांना. जर आणि थोडंसं त्यांनी जर प्रयत्न केले असते तर यंदा डेफिनेटली ते काय केले असते, जपानला जाण्यास नक्की गेले असते. आणि मला 100% हे आहे, शाश्वती आहे की पुढच्या वर्षी डेफिनेटली ही टीम आपली काय होईल, जपानला नक्की जाईलच जाईल. ओके, तर किबो बद्दल तुझा अनुभव तू काय सांगशील? कीबो मधून मला जावा प्रोग्रामिंग बद्दल खूप माहिती भेटली. मी पहिल्यांदा जेव्हा भाग घेतलेला त्या वेळेला मला जावा बद्दल तेवढं काय माहिती पण नव्हतं, पण मी स्लोली जावा शिकत गेला आणि त्याच्यामुळे आता मी जावामध्ये खूप एक्सपर्ट झालोय आणि माझं प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल पण खूप इन्क्रीज झालं. तुला जावासाठी त्याच्यासाठी क्लास लावे लागले का वेगळे, तुझा तू शिकला? जावासाठी ऑनलाईन कोर्स मी एक बघितलेला आणि ते ऑनलाईन कोर्स मी आन्सर केलेलं, पण ते फक्त सिंटॅक्स साठीच होतं, म्हणजे बेसिक्स, अगदी बेसिक्स. पण बाकीचं जे कोड्स वगैरे होते ते सगळं त्या लोकांनीच आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आणि त्याच आपल्याला यूज करायचं होतं. पण ते कोड समजण्यासाठी आपल्याला समजायला पण लागतं, ते पण खूप मोठी गोष्ट आहे. तर मग ते कोड्स आम्ही यूज करून मग प्रोग्रामिंग केलं. ओके, तिसऱ्या स्पर्धे म्हणजे IIT मुंबईतर्फे काय घेतला होता, पायथॉन गेम इन्व्हेंटर म्हणून एक प्रोग्राम घेतला होता. त्याच्यामध्ये ती सुद्धा इंटरनॅशनल टीम आहे. आणि मला परत एकदा आनंद वाटतो, या टीमने काय केले सांगा की जवळजवळ 600 टीम होत्या, इंटरनॅशनल टीम होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी बेस्ट ऑफ 8 टीम काय केलेल्या सिलेक्ट केलेल्या आणि त्या 8 टीम मध्ये
या टीमचा काय झालेला समावेश झालेला. त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण काय घेतलेलं सांगा, पायथॉन बेस्ड प्रोग्रामिंग केलेलं आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी लॉजिक त्यांचं परफेक्ट असल्यामुळे त्यांना हे शक्य झालं. त्याच्याबद्दलचे सुद्धा तो अनुभव काय करायचे आहेत त्यांना सांगायचे आहेत. तर पायथन आपल्याला असं गेम बनवायचं होतं. आपल्याला एक गेम बनवायचं होतं, कुठलं पण गेम, पण ते पायथन टर्टल लायब्ररी वापरून बनवायचं होतं. तर मग त्या लोकांनी अगोदर आम्हाला कोर्सेस दिलेले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते कोर्सेसचं इन्फॉर्मेशन वापरून गेम बनवायचं होतं आणि आम्ही टॉप मध्ये सिलेक्ट झालेलो. ओके. दुसरं एक कॉम्पिटिशन म्हणजे बहुतेक जणांना माहित नसेल की अथर मॅरेथॉन नावाचं एक काय घेतलं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे कॉम्पिटिशन घेतलं जातं. त्याच्यामध्ये काय करायचं असतं की आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काय प्रॉब्लेम आहेत ते बघायचे, त्याच्यावर आपल्याला काय सोल्युशन देता येईल का. तर मला आनंद वाटतो की त्याच्यामध्ये 7,000 टीम सिलेक्ट झालेल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी 25 टीम सिलेक्ट केल्या आणि या टीमचा हे क्रमांक होता तो 7व्या क्रमांकावर, म्हणजे देश पातळीवर त्यांना 7वा क्रमांक मिळालेला. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बहुतेक पायथॉन हे केलेलं आणि एक इनोव्हेटिव्ह ऑटो ऑक्सी नावाचं एक मॉडेल त्यांनी काय केलेलं बनवलेलं मॉडेल बनवलेलं. ओके. तर त्याच्याबद्दल सुद्धा थोडक्यात तू काय करावं त्यांना सांग. हा, तर मग आम्ही ATL मॅरेथॉन मध्ये सिलेक्ट झालेलो IBM इंटर्नशिप मध्ये. तर मग तेव्हा बहुतेक तुम्ही 7वी का 8वीत होता ना. हो हो 7वी. ओके. तर मग सगळ्यात अगोदर आम्ही ऑटोऑक्सी नावाचा एक डिव्हाइस बनवलेला जो आमचं ऑक्सिजन मेजर करायचं आणि ते ऑटोमॅटिकली डॉक्टर आणि पेशंटचं रिलेटिव्हजना डिटेल सेंड करायचं. तर मग त्याच्यात आम्ही SMS चा पण वापर केलेला. तर मग जेव्हा असं पेशंटचं काय मेजरिंग एकदम क्रिटिकल असायचं त्यावेळेला ते SMS जायचं. ओके. म्हणजे त्याने इनोव्हेटिव्ह मॉडेल पण काय केलेलं बनवलेलं आणि त्याला देश पातळीवर त्याला हे पण. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे या वयामध्ये त्याने IBM या इंटरनॅशनल कंपनीचे जे MNC आहे, चांगली कंपनी आहे, त्याचं 15 दिवसाचं त्याने काय केलं इंटर्नशिप पण काय केलेली पुरी केलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. तर ही काय झाली सांगा, हे थोडक्यात तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर आता जनरली आपण काय करणार आहोत, तर त्यांच्या पालकांपर्यंत आपण जाणार आहोत आपण, कारण जनरली अशा गोष्टीमध्ये पालक किती सपोर्ट देतात त्याच्यावर काय असतं, मुलगा यशस्वी मुलगी यशस्वी होणं हे अवलंबून असतं. आता आपण जर बघतो की आता काय झालेलं आहे सांगा, कॉम्पिटिशनचा पण बिझनेस झालेला आहे. जे तो आपल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळी कॉम्पिटिशन येतात. पण आपल्याला आता सजग व्हायला पाहिजे, कारण काय होतं आपल्यासाठी कुठली काय कॉम्पिटिशन उपयोगी आहे. कारण पैसा खर्च करायचं ठीक आहे, पण त्याच्यापासून आपल्या मुलाला किती फायदा होतो त्याच्याबद्दल सुद्धा काय असायला पाहिजे, आपण जागरूक असायला पाहिजे. कारण जसं एज्युकेशनचा बिझनेस झालेला आहे तसा ह्या कॉम्पिटिशनचा पण काय घेतलेला आहे बिझनेस झालेला आहे. ओके. त्यामुळे चांगली कॉम्पिटिशन कुठली आहे याच्यासाठी आपण पालक म्हणून काय राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे आणि कुठल्या ह्याला कॉम्पिटिशनला मुलांना उतरायचं हे आपण काय करायला पाहिजे, त्या कॉम्पिटिशन म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जे काही तज्ज्ञ आहे त्याच्याशी डेफिनेटली चर्चा व्हायला पाहिजे. ओके. तर आपण त्यांच्या पालकापर्यंत पण जाऊया. तर रोहितजी तुमचं स्वागत आहे याच्यामध्ये, कारण मला तुमचा पण म्हणजे तुम्ही पण त्याला सपोर्ट दिल्यामुळे एवढं शक्य झालं. कारण जनरली मुलाची इच्छा असते पण पालकांनी जर त्याला नाकारलं तर मुलगा पुढे जाऊ शकत नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आणि तुम्हाला काय वाटतं, मुलाबद्दल काय वाटतं हे थोडक्यात तुम्ही सांगा. थँक्यू सर. नमस्कार सर्वांना, सर्व टीम युरेका टीम मेंबर्सना, सभासदांना सगळ्यांना नमस्कार. मी माझा अनुभव सांगतो. ऍक्च्युली 6वी पासून आर्यन युरेका बरोबर जोडला गेला आणि त्यामुळे त्याचं टेक्निकल नॉलेज इतकं वाढत गेलं जे आम्हाला म्हणजे पालकांना काही गोष्टी माहीतच नसतात. कुठल्या स्पर्धा असतात, कुठल्या स्पर्धामध्ये भाग घ्यायला पाहिजे. आम्ही आपलं रेग्युलर जो रस्ता बनवलेला आहे त्याच्यावरच चालत राहतो आणि त्याच्यात कुठल्या स्पर्धा असतात, मुलं हुशार असली टॅलेंटेड असली तरी कुठल्या स्पर्धात भाग घ्यायला पाहिजे ते कळत नाही. पण त्याचा भूषण सरांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं आणि मुलांना कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायला पाहिजे, त्याचा पुढे फायदा कुठला होणार आहे
त्यांची व्यवस्थित माहिती दिली आणि त्यामुळे मी म्हणजे अगदी त्यांच्या हातात याला सोपवून दिलाय की बाबा तुम्हीच करा काय आहे ते, याचं टॅलेंट आहे त्याचा वापर तो करेलच, पण योग्य मार्गदर्शन व्यवस्थित जर मार्गदर्शक नसला तर मिळत नाही. मी सिव्हिल इंजिनियर आहे, आता माझ्या डोक्यात फक्त सिव्हिल, मुला मोठा झाल्यावर सिव्हिल इंजिनियर होईल किंवा आणखी काय होईल हेच होतं, पण ह्या गोष्टी कधीच कळाल्या नाहीत की अशा पद्धतीच्या स्पर्धा असतात किंवा काय त्या. आणि ती माहिती आम्हाला सरांकडून मिळाली. पारक म्हणून तुम्ही कशा प्रकारे त्याला हे केलं, सहकार्य केलं? त्याने जसं पहिल्या स्पर्धेत भाग घेतला आणि पायथन अगदी 6वी इयत्तेत असतानाच तो शिकला. त्यावेळेला मला फुल कॉन्फिडन्स आला की म्हणजे तो काहीतरी करू शकेल म्हणून. आणि म्हणून मग मी त्याला म्हटलं तू काय म्हणजे तुला जर आवड आहे तर तू त्याच्यात भाग घे, त्याच्याबरोबर थोडासा म्हणजे अगदी 100% अभ्यासासाठी वेळ देण्यापेक्षा तू इतर पण बाहेरचं काहीतरी करत राहा. आणि ह्या गोष्टी करत असताना पण तो शाळेतला अभ्यास व्यवस्थित करून 90च्या आसपास त्याला मार्क्स मिळतात आतापर्यंत. पण त्याने एक गोष्ट हे केली की आतापर्यंत त्याने कुठलीही ट्युशन लावलेली नाही. विदाउट ट्युशन तो 90% काढतो. आणि ते कशामुळे तर हे इतर स्किल डेव्हलप झाल्यामुळे त्याला अभ्यास करायला सोपी जाते गोष्ट. ओके, अशाच कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतल्यामुळे त्याचं काय हे नॉलेज मिळालं ठीक आहे, आणि कशा प्रकारे त्याला फायदा झाला अशा विविध स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे? त्याला बाहेर इतर मुलांबरोबर मिसळून बाहेरचं जग त्याला बघायला मिळालं. फक्त शाळेत कोंडून राहून तेवढ्याच म्हणजे खूप मंडूक म्हणतात तसं त्याची अवस्था होती पूर्वी. म्हणजे आपल्या जग दुसरं माहितीच नव्हतं, पण बाहेर स्पर्धेत गेल्यामुळे आपल्यापेक्षा मुलं किती टॅलेंटेड असतात किंवा त्यांना कशी माहिती असते हे त्याला कळालं. आता युविकामुळे तर त्याचा एक्सपिरियन्स इतका वाढला की आता डोक्यात आहे की आपण इस्रोमध्ये जाऊया किंवा इस्रो सारखं काहीतरी दुसऱ्या कुठल्या तरी याच्यात आपण शिकून मोठं होऊन जाऊ शकतो, असा त्याचा कॉन्फिडन्स वाढला. आणि ते आम्हाला खूप म्हणजे पालक म्हणून आम्हाला ते खूप बरं वाटतंय की मुलाला आतापासूनच योग्य फील्डची आवड निर्माण झाली, त्यामध्ये तो आता करिअर करू शकतो. आणि तशी आम्ही मग आता त्याला मदत किंवा पालक म्हणून काय जे सहकार्य करू शकतो. आर्यन जरा कॅमेरा ऑन कर की रे, कॅमेरा बहुतेक ऑफ झाला. आर्यन हॅलो, आवाज येतोय माझा? आवाज येतोय ना? जरा बाबांच्या फोन मधून जॉईन करतो. तुम्ही कंटिन्यू करा सर. ओके. तर जनरली आणि मला त्या पालकांना यांना विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या अशा त्याच्यावर लादल्या का बाबा हे तू करच असं, किंवा काय केलं का त्याला, काय त्याला मुभा दिली तू पाहिजे? त्याच्यावर लादली नाही, त्याचा इंटरेस्ट बघून आम्ही त्याला सहकार्य केलं किंवा तू याच्यात करू शकतोस तर कर, असं काय कुठली गोष्ट हेच कर किंवा हे करू नको असं काय नाही. त्याच्या आवडीप्रमाणे त्याला आम्ही फ्रीडम दिलं आणि त्याबरोबर तुमचं सहकार्य मिळालं, युरेकाचं सहकार्य मिळालं. आम्हाला त्याच्याबद्दल गोष्टी कळाल्या की ह्या फील्डमध्ये तो करू शकतो काम किंवा चांगलं का हे करू शकतो. तेव्हापासून मग आम्ही असं कुठली गोष्ट त्याच्यावर लादलेली नाहीये. आता जनरली फ्युचरच्या बाबतीत तुम्ही त्याला काय सांगितलंय का बाबा तू इथेच जा, तसं काय त्याचं त्याला डिसाईड करायला तुम्ही सांगितलंय? आतापासूनच त्याला डिसाईड करायला फ्रीडम दिलंय. फक्त थोडं सहकार्य म्हणजे कुठली गोष्ट कशी असू शकते किंवा काय होऊ शकतं एवढीच फक्त आपण पालक म्हणून जी काळजी घ्यायची असते तेवढीच फक्त घेतो आम्ही. आणि काय ओके. आर्यनच्या आईला काय बोलायचं आहे? एक मिनिट. तोपर्यंत ओके. आर्यनच्या फ्युचर प्लॅन बद्दल बघूया. आर्यनला कोण होणं आवडेल? आर्यनने डिसाईड केलंय का कोण व्हायचंय? मला एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून बनायचंय. ओके, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे कुठल्या ऍक्च्युअली कुठे जायचंय, कुठल्या ह्याच्यामध्ये? मला इस्रो मध्येच काम करायचंय. इस्रो मध्ये एज अ सॉफ्टवेअर इंजिनियर कम्युनिकेशनच्या फील्डमध्ये. ओके. आईला काय बोलायचंय?
नाही आहेत, बाहेर गेले ते. ओके ओके चालेल. तर आता आपण काय करूया, तर तुम्ही आर्यन सॉरी हा ओके. तर जनरली बघा, आपण आर्यन बद्दल म्हणजे त्यांनी कशा प्रकारे त्याचा प्रवास थोडक्यात आपण बघितलेला आहे. तर मला आवडेल की जर कोणाला पालकांना त्यांना काय विचारायचं असेल याच्या व्यतिरिक्त बाबा, तर पालक त्याला काय करू शकतात, डायरेक्टली त्याला क्वेश्चन विचारू शकतात. ओके, कोणाला विचारायचंय काय विचारा, अनम्यूट व्हा आणि विचारा, कोणाला विचारायचंय. हॅलो. हा बोला ना. हॅलो. हा बोला, ऐकायला येते मॅडम. मॅडम बोलते, राजगुरुनगर. मला आर्यनला असं विचारायचंय की आता त्याला युरेका सारखं एक म्हणजे एक व्यासपीठ मिळालं किंवा एक गायडन्स मिळालं, पण जी मुलं ग्रामीण भागातली आहेत आणि युरेका सारखं व्यासपीठ त्यांना मिळू शकत नाही, तर त्यांच्यासाठी आर्यन काय गायडन्स देईल की जेणेकरून त्यांना अभ्यास करून पुढं त्याच्यासारखं अगदी उज्ज्वल यश मिळवता येईल. यासाठी ग्रामीण भागातल्या मुलांनी काय करावं, कसा अभ्यास करावा. मॅडम मी फक्त कधीपासून आर्यन मी बोलतो 2 मिनिट. आर्यन मी बोलतोय, जनरली युरेका मार्फत फक्त एका रिजन पुरतं आम्ही मर्यादित नाही राहिलोय मॅडम. तर आपण का आपल्याकडे मुलं नागपूर, लातूर, इव्हन मला एक आनंद वाटतोय की हल्ली आमच्या स्टेम क्लब मध्ये न्यूझीलंड मधनं विद्यार्थी जॉईन झालेला आहे. म्हणजे न्यूझीलंड सुद्धा म्हणजे आपलाच मराठी माणूस आहे, पण तो न्यूझीलंड मधनं जॉईन झालेला आहे. आणि दुसरा एक आपला मनुष्य जो आपल्या सिंधुदुर्गातला आहे पण मालवणला आहे, ते माझ्याशी काय संपर्कात आहेत. ऑस्ट्रेलियामधनं सुद्धा आपल्याला मुलं काय होत आहेत स्टेम क्लब. कारण आमचा स्टेम क्लब आहे तो आम्ही जे पहिल्यांदा जे काम सुरू केलेलं ते ग्रामीण भागातच चालू केलेलं. कारण आम्हाला काय माहित होतं की ग्रामीण भागामध्ये अशा सुविधा मिळत नाहीये. पण आम्ही जेव्हा शहरातले पालक जेव्हा आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आले, पुणा, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, तेव्हा ते पालक काय सांगायला लागले, अरे आम्हाला हे पण हे मिळत नाहीये, मग आम्ही पण जातो. आणि मॅक्झिमम विद्यार्थी आहेत ते आपले शहरातलेच आहेत, पण आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं पहिल्यांदा ते फक्त ग्रामीण भागावर. त्यामुळे कुठल्याही तुम्ही भागात असाल तर आम्ही गायडन्स करायला डेफिनेटली हे आहे. ओके आर्यन, तुला काय बोलायचं बोल त्याच्यावर. नाही, सॉरी सॉरी टू इंटरप्ट यू. ग्रामीण भागातली पण जी पे करू शकत नाहीत, अशी गरीब आहेत, होतकरू आहेत, पण हुशार आहेत, प्रचंड हुशार मुलं आहेत सर. एक लक्षात घ्या मॅडम, हा क्वेश्चन आपण नंतर घेऊया. पहिल्यांदा आर्यनशी रिलेटेड तुम्हाला काय विचारायचं विचारा. कारण हे क्वेश्चन काय करणार आहे मी करणार आहे, कारण मला आज संवाद जो करायचा आहे तो आर्यनशी करायचा आहे. ओके हा आर्यन, तू काय बोलणार आहे ग्रामीण भागातील मुलांना कशा प्रकारे आपण हे करू शकतो, आर्यनला काय बोलायचंय. हा, तसं युविका ऍक्च्युली फ्री आहे, 0 ऑफ कॉस्ट आहे. आपल्याला फक्त जर सिलेक्शन झालं तर मग आपण पुढे ते सगळं आपलं प्रोसिजर करणार. म्हणजे जेवढं पण रेल्वेचं किंवा फ्लाईटचं कॉस्ट असेल तेच भरणार, इवन टॅक्सीचं पण कॉस्ट आहे तेच भरणार. तर मग आपल्याला ह्याचं विचार करायची खर्च वगैरे काही होत नाही, फक्त टॅलेंट मुलांनी दाखवलं पाहिजे आणि विविध स्पर्धांमध्ये त्याने रेग्युलरली भाग घ्यायला पाहिजे. ज्या गव्हर्नमेंटच्या स्पर्धा आहेत त्या अगदी फ्रीच असतात, जवळपास अगदी नगण्य पैशांमध्ये असतात. त्या प्रायव्हेट स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्याचा पुढे काहीच उपयोग होत नाही. आणि त्या स्पर्धांची माहिती इकडं आपल्याला स्टेम मधनं कळते. अगदी गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्पर्धा असतात, त्याच्यात आपण कॉम्पिटिशन मध्ये त्या ऑनलाईन असतात, त्याच्यात भाग घेऊ शकतो कमीत कमी खर्चामध्ये किंवा फ्री मध्ये असतात त्या. आणि त्याच्यातलं टॅलेंट बघून आपल्याला पुढे जसं युविका आहे किंवा आणि मोठे इनविका आहे त्याच्यामध्ये आपल्याला भाग घेता येतो किंवा सिलेक्शन होतं. आणि जनरली स्टेट गव्हर्नमेंट आणि काय म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे खूप स्पर्धा आहेत, पण दुर्दैव हे आहे की ह्या सर्व पालकापर्यंत किंवा सगळ्या शाळांपर्यंत पोहोचत नाहीये. आपल्याला ज्या पोहोचतात त्या कुठल्या सांगा, प्रायव्हेटमध्ये जे काय, कारण त्यांना बिझनेस करायचा असतो. आणि युरेका मार्फत आम्ही तेच करतोय बघा. आता गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ 15 ते 20 विद्यार्थी आमचे इस्रोमध्ये गेले. ओके, कारण माहिती नव्हतं ते आम्ही त्यांना काय करून देतो, माहिती करून देतोय. आणि त्याच्यासाठी गरीब वगैरे हा बाजूलाच राहिला, विषयच बाजूला राहिला. कारण याच्यासाठी संपूर्ण खर्च युविकाचा तर तुम्ही घरून जरी टॅक्सी केली तरी त्याचा खर्च सुद्धा ते देताय, संपूर्ण म्हणजे जाऊन येण्याचा संपूर्ण खर्च. अशा खूप स्पर्धा आहेत, त्याच्याबद्दल नक्की आम्ही युरेका मार्फत नक्की माहिती तुम्हाला देऊ. त्यामुळे गरीब वगैरे विद्यार्थी वगैरे हे क्वेश्चन तिथे येणारच नाहीये. ओके, फक्त जेव्हा आपण प्रायव्हेटमध्ये जो भाग घेतोय ना, प्रायव्हेटच्या त्याच्यामध्ये पैशाचा संबंध येतो.
ओके, आणि कोणाला काय विचारायचं विचार. विराज बोल. ओके सर, थँक्यू. सर बोला ना, बोला. मला बोल ना. आर्यनला विचारायचं होतं की तो हे सगळं मॅनेज कसं करत होता, त्याचे स्कूल, त्याचे क्लासेस, आणि मग त्याचे जर स्कूलसाठी वेगळे क्लासेस असतील तर ते सगळं टाइम मॅनेज कसा करत होता. त्यासाठी मी एक टाइम टेबल बनवतो, जे टाइम टेबल मी फॉलो करतो. जसं अभ्यासासाठी 2 तास तर 2 तास, पण एकदम कन्सिस्टंट विदाउट एनी इंटरप्शन. मग मी बाकीचं पण तसं करू शकतो. नाहीतर नॉर्मली कसं अभ्यास होतो, मग मधी डिस्टर्बन्स होतं, त्याच्याने कसं तेवढं कन्सिस्टन्सी राहत नाही. तर मग कन्सिस्टंट. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की आर्यन कुठलाही क्लास जॉईन करत नाही. शाळेमध्ये जे शिकवतात त्याच्यावरच तो हे करतो. कुठला बाबा ऍडिशनल क्लाससाठी त्याचा वेळ तो काय करत नाही. क्लासला जायचं यायचं वगैरे असलं तो काय करत नाहीये. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा तो पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून काय करत असतो, त्याचा अभ्यास करत असतो. ओके. हो सर. आणि कोणाला बोला ना, बोला डायरेक्टली बोला. मेघा चव्हाण बोला ना. मी जैन सर जय हिंद. संतोष चव्हाण बोलतोय, निमयचे वडील. मला एक बोलायचं होतं की आता तुम्ही जे सांगितलं ना, व्हेरी गुड, चांगली माहिती मिळाली. पण एक असा एक फोरम असा मिळत नाही की कुठे ह्या एक्झाम होतात. तुम्ही कसं युरेका तर्फे सगळ्यांना अवेअरनेस करता. इट्स लाईक दॅट. आता आम्ही सिंधुदुर्गमध्ये मालवणमध्ये आहोत, तर अशा एक्झामचा तुम्ही जो प्लॅटफॉर्म म्हणालात, तर आम्ही कुठच्या साईटवर जावं की तिथे बाबा या एक्झामसाठी कळतं, किंवा तुमचा एखादा जो क्लब तुम्ही आता मगाशी म्हणाला तज्ञ आहे त्याच्याबद्दल, तर असं कुठे असेल तर जरा कळलं तर, किंवा तुम्ही आम्हाला माहिती दिला, टाईप केला की ही दिस इज अ साईट, किंवा इथे जा, या अशा एक्झाम कंडक्ट केल्या जातात गव्हर्नमेंटच्या, तर फार आम्हाला त्याचा फायदा होईल आणि सगळ्यांनाच त्याचा लाभ घेता येईल. हॅलो, मी बोलते या ठिकाणी. केनी मॅडम, मी जरा लेट जॉईन झाले त्याबद्दल सॉरी. तर ह्या ज्या काय एक्झाम्स असतात गव्हर्नमेंटच्या एक्झाम, तर काय होतंय की भरपूर साऱ्या प्रायव्हेट एक्झाम चालू असल्यामुळे आपण गव्हर्नमेंटच्या एक्झाम कुठेतरी आपण त्याला हे करतोय, बाजूला फाट्याला मारतोय, किंवा त्यांचा अवेअरनेस जास्त असतो बिकॉज ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट, आणि गव्हर्नमेंटच्या एक्झामची ॲडव्हर्टाईज केली जात नाही. त्यामुळे कुठेतरी आपल्याला, आणि जेव्हा आम्ही असं कुठेतरी मुलांना सांगायला जातो त्यावेळी त्यांच्या डोक्यात असं, म्हणजे पालकांच्या म्हणा किंवा मुलांच्या डोक्यात ॲडव्हर्टाईजमुळे ह्या प्रायव्हेट एक्झामचं त्यांच्या डोक्यात असतं, आणि त्याच्यामध्ये कसं इझिली तुम्हाला यश मिळत असतं. बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम आहे, फॉर एक्झाम्पल होमी बाबा म्हणा, NTSC म्हणा, किंवा इंटरनॅशनल ऑलिम्पियाड जे आहेत, ह्याच्यासाठी मुलांना खूप हार्डवर्क करावं लागतंय, आणि त्याच्यासाठी त्यांचे कन्सेप्च्युअली म्हणा किंवा सेल्फ स्टडी खूप महत्त्वाची असते. आणि त्याच्यामुळे काय होतं की चला ह्या एक्झाम खूप कठीण असतात, मग आम्हाला यश नाही मिळणार आहे, मग कशाला त्या द्यायच्या एक्झाम. पण यू आर नॉट थिंकिंग अबाउट दॅट. फॉर प्रिपेरिंग फॉर दिस एक्झाम वी आर गेटिंग अ लॉट्स ऑफ नॉलेज. कारण आपण नॉलेज ओरिएंटेड असलं पाहिजे, परीक्षार्थी असता कामा नये. आणि माझ्या मते तर आम्ही वेळोवेळी मुलांपर्यंत किंवा थ्रू पेपरमध्ये मुलांपर्यंत हे पोचवत असतो. आम्ही शाळामध्ये पण ह्याची माहिती देत असतो. पण शाळामध्ये पण म्हणजे मला खूप वाईट वाटतंय की आता VVM सारखी एक्झाम आहे की ज्याचं नॅशनल लेवल आहे, जिथं आपले कोणते माशेलकर सारखी लोक काम करतायत. मग अशा एक्झामला आपण त्याचे लक्ष दिलं जात नाही किंवा मुलांपर्यंत ते पोहोचवलं जात नाही. म्हणजे गेली 10-12 वर्ष आम्ही खूप अवेअरनेस करतोय की ह्या परीक्षा निदान मुलांपर्यंत तरी पोहोचू दे. त्यामुळे पालकांनी आता अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही नेटवर पण तुम्हाला माहिती मिळू शकते, किंवा तुम्ही कधी पण आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, किंवा आमच्या जे काय आम्ही वेगवेगळ्या आमच्या ग्रुपवर आम्ही मुलांना अवेअर करत असतोय, आणि ते जर थोडंसं सिन्सिअरली घेतलं तर होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिस इज लाईक अ चेन. आता मला जेवढी माहिती आहे ती माझ्यापर्यंत मी दुसऱ्या मुलाला पास करेन, त्याच्यापर्यंत मी पास करेन, असं कुठेतरी व्हायला पाहिजे. कारण तुमच्याकडचं नॉलेज जे आहे ते जेव्हा तुम्ही शेअर करणार आहात त्यावेळी त्या नॉलेजचा इतरांना फायदा होणार आहे. सो मी तर तुम्हाला रिक्वेस्ट करेन की अशा एक्झामसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहन द्या, त्याची माहिती करून घ्या. जर तुम्हाला काही माहिती नसेल तर यू कॅन कॉल अस ॲट एनी टाईम. आम्ही असे अवेअरनेस प्रोग्राम पण तालुका वाईज घेतोय, काही मुलामार्फत पण अवेअरनेस होतात, काही वेबिनार्स होतात. तर तुम्ही ते नक्की अटेंड करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल, आणि आमच्याकडनं जेवढं सहकार्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.
आमच्या युरेका ग्रुपवर कुठल्याही तुम्ही जर सहभागी असाल ना तर आम्ही अशा प्रकारचे खूप आम्ही जे कॉम्पिटिशन आहे त्याच्याबद्दल माहिती देत असतो. इव्हन युविका हे आमच्यामुळे कित्येक पालकांना माहीत झालं, कित्येक विद्यार्थ्यांना माहीत झालं आणि त्याचा लाभ बऱ्यापैकी घेत आहेत. त्यामुळे आमच्या कुठल्याही ग्रुपवर तुम्ही सहभागी व्हा. आमचे खूप ग्रुप आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ चार्ज अशा प्रकारच्या काय मिळेल इन्फॉर्मेशन मिळत जाते. आणि दुसरं एक आम्ही काय केलं बघा, युरेका स्टेम क्लबचा आमचा उद्देश तोच आहे. कारण जनरली आमचा अनुभव असा आहे की व्हॉट्सअप ग्रुप तयार केला ना की लोक भराभर जॉईन होतात, 200-300, पण कशासाठी जॉईन झालोय त्यांना माहीतच नसतं. त्यामुळे आमचा जो युरेका स्टेम क्लब हा वेगळा विषय घेऊन आम्ही यंदा उतरलेलो आहोत. त्याच्यामध्ये आम्ही अशा सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये काय करतोय, मुलांना माहिती देतोच आहे आणि त्याच्यामध्ये जर त्यांना गायडन्स मेंटरशिप पाहिजे तर ती पण आम्ही काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. ओके, आणि कुणाला विचारायचंय काय? आणि कुणाला पालकांना विचारायचंय का? आर्यनला किंवा त्याच्या वडिलांना विचारायचं तरी चालेल. आणि मला वाटतं त्यांच्याकडनं. ओके, बोला ना कोण. हॅलो, कुणालाच काय विचारायचं नाही आहे? हॅलो, आर्यनच्या बोला ना, बोला. मला असं विचारायचं बोला. होतं की ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अवेअरनेस, सॉरी मी लेट जॉईन झाल्यामुळे मी तुला विचारतोय, तू कितवी पासून प्रिपरेशन केलं आणि तुला जो गायडन्स मिळाला समजा बालपणापासून, तो कुठून मिळाला? क्लास पासून की पॅरेंट्स पासून? तर मी हे सगळं जर्नी 6वी पासून स्टार्ट केलेलं. म्हणजे अगोदर मी भूषण सरांचे पायथन क्लासेस घेतलेले आणि मग त्याच्यानंतर मी आर्डविनो रोबोटिक्स वगैरे ते क्लासेस केले आणि त्याच्याने माझं लॉजिकल स्किल खूप इन्क्रीज झालं. मग अशा कॉम्पिटिशन मध्ये पण मी भाग घ्यायला लागला. मग मी FTC फर्स्ट टेक चॅलेंज म्हणून एक कॉम्पिटिशन आहे त्याच्यात भाग घेतलेला आणि आता युविका या प्रोग्राम मध्ये मी भाग घेतलेला. तर मग मला एक सांगावं असं वाटतं, लहान मुलं जी असतात अगदी 2री 3री या इयत्तेतली, त्याची आवड कळते आपल्याला मुलांची. हा लहानपणापासून माझ्याबरोबर कम्प्युटरवर बसायचा, बऱ्याचशा गोष्टी करायचा, त्यामुळे मला वाटलं ह्याच्यात काहीतरी तो करेल किंवा त्याची आवड आहे. मग जसा जसा मोठा झाला, म्हणजे 5वीत गेला त्यावेळेलाच मी सुरुवात केली की बाबा तुझ्यासाठी करण्यासाठी काय कोर्स आहे आपण बघूया. त्यावेळेला माझी युरेका क्लब यांच्या भूषण सरांबरोबर ओळख झाली आणि तिकडून याची जर्नी सुरू झाली आणि त्यामुळे त्याला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि त्याच फील्डमध्ये तो व्यवस्थित जाऊ शकला. म्हणजे 5वीला स्कॉलरशिप, 8वीला स्कॉलरशिप वगैरे या एक्झाम दिल्या? हा, नाही गोव्यामध्ये नसतात 5वी 8वी स्कॉलरशिप. गोव्यामध्ये आहे स्कॉलरशिप एक्झाम ह्या महाराष्ट्रात. ओके ओके. आणि इंग्लिश मिडियमला आहे का तू तिकडे? हो, केंद्रीय विद्यालयामध्ये आहे. अच्छा अच्छा, ओके. आणि माझ्या काय विचारायचं? माझ्या मते तर तुमचं मीडियम महत्वाचं नाहीये, तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची आवड आपण पर्टिक्युलर एज मध्येच ओळखू शकतो असं काय नाहीये. तर आता मला तर असं वाटतं की प्रत्येक मुलाला स्किल बेस्ड एज्युकेशन हे असलंच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा अनुभव घेऊ द्या आणि मग त्याला थोड्या दिवसांनी आपल्याला त्याची लक्षात येते की नेमकी याची आवड कोणती आहे. कदाचित असं पण होऊ शकतं तो थोडे दिवस तिथं करेल, त्याला त्याच्यातलं काही पॉईंट समजले नाही आवडले तर त्याच्यातनं तो एक्झिस्ट होईल, मग तो दुसरीकडे जाईल. असं पण थोडं आपल्याला मुलांना अनुभव देता आले पाहिजेत. त्यांना दुसरं म्हणजे त्यांना मॅक्झिमम तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवा. पुस्तकार्थी बनवू नका, तर त्यांना पुस्तकाच्या थोडंसं बुकच्या थोडंसं बाहेर येऊ दे, थोडंसं एन्व्हायरमेंटशी त्यांना होऊ दे, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकांशी त्यांना बोलायला शिका. म्हणजे आम्ही असा एक प्रोजेक्ट राबवतो की आम्ही छोट्या छोट्या मुलांना वेगवेगळे प्रोजेक्ट देतो, म्हणजे संशोधन करतायत मुलं आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना पर्टिक्युलर पिरियड देतो, वेळ देतो, 1 तास देतोय. 1 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये घ्या, 2 वर्ष घ्या, पण डोंट डू द फूड फिडिंग. कारण जेवढं तुम्ही फूड फिडिंग करणार आहात तेवढं मुलं तुमच्यावर डिपेंड राहणार आहेत. त्यामुळे फूड फिडिंग न करता मुलं सेल्फ स्टडी कसं करतील. कारण आर्यनचं मला खूप कौतुक वाटतं की ही मुलं कुठेही काही असलं तरी चला आपण येतोय. मग त्यावेळी त्यांनी असं नाही केलं की माझी शाळा चुकतेय, मग माझा हा अभ्यास बुडतोय. मग तुम्ही प्रिफरन्स कशाला द्यायचंय हे तुम्ही ठरवायचंय. मला म्हणजे मला ही संधी जर मला मिळते, ऑपॉर्च्युनिटी जर मिळते आणि ह्याच्यामुळे मला जर एवढं
नॉलेज मिळालं असतं तर येस आय हॅव टू गिव्ह द फर्स्ट प्रिफरन्स टू दॅट ऑपॉर्च्युनिटी. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग आणि मुलांना सेल्फ डिपेंडंट बनवा. त्यांना तुमच्यावर डिपेंड असू नका, त्यांना प्रोत्साहन द्या. जसं आर्यनला त्याच्या बाबांनी त्याच्या पालकांनी पेरेंट्सने जसं प्रोत्साहन दिलं की जा तुला जायचंय ना, तुझ्या आवडीचं हे आहे ना तू कर, आणि प्रत्येक वेळी त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यावेळी असं नाही केलं की त्याला तो आमच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी फिरला तर बाबा ह्याला एकट्याला कसं पाठवू, त्याला अशा सवयी आहेत, मग बाहेर गेल्यानंतर तो ऍडजस्ट करेल का. बाहेर गेल्यावर बरोबर मुलं ऍडजस्ट करायला लागतात. तर त्यामुळे ह्या संधी पण त्यांना द्यायला पाहिजे तुम्ही की बाबा तो ऍडजस्ट करतोय की नाही. माझ्यापासून दूर राहिला तर त्याला कोणत्या प्रॉब्लेम आहे, मग तुम्हाला जेवायला काय दिलं, ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय नॉलेज मिळालं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने गेलो तर खरंच मुलामध्ये आपल्याला बरेचसे फरक किंवा तुम्हाला हे जाणू शकतात आणि मुलं त्यांच्या स्पार्कवर त्यांच्या क्वालिटीवर पुढे येत आहेत. त्यामुळे तसं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही, मुलं ही करतच असतात. एकदम बरोबर आहे मॅडम. कारण आजकाल Okay. मुलांचा प्रॉब्लेम काय आहे की मुलं बोला ना, बोला. मार्क्सवादी झालेत, म्हणजे फोकस ऑन मार्क्स नॉट ऑन नॉलेज. आणि ते कॉम्पिटिशन जे झालंय की ते खरंच प्रायव्हेट एक्झाम मुळे काय झालंय की तिथंच एवढं कॉम्पिटिशन दाखवत आहे. ऍक्च्युली त्याचं खरंच काही असं जास्त पुढे वापर होईल म्हणजे ठीक आहे, आपल्याला एक रस्ता मिळतोय, पण प्रॉपर कोणत्या गव्हर्नमेंट एक्झाम आहे हे इकडे कळत नाही ग्रामीण भागामध्ये लिटरली. सचिन सर, मला एक तुम्हाला आणखी एक सांगावं असं वाटतं. मुलांना आपण वयानुसार ह्या कोर्स कर तो कोर्स कर असं आपण ठरवतो की बाबा 10वी नंतर इकडे जा. काही कोर्सेस किंवा काही नॉलेज आहे ते अगदी लहान वयापासून देऊ शकतात. आता आर्यनने 6th स्टँडर्ड मध्ये असताना मायक्रोसॉफ्ट हे कुठले म्हणजे एक्सेल आणि हे जे आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस तो कोर्स केला त्याने. त्याच्याबरोबर सगळे स्टुडंट 11वी 12वीचे होते आणि हा फर्स्ट आला. याला 96% मार्क्स मिळाले. आणि जेवढा लहान तेवढा ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. दुसरे काय त्याच्या डोक्यात नसतं, फक्त ते नॉलेज मिळवायचं. त्यामुळे मला ऑफिशियल माझ्या कामात काही एक्सेल मध्ये प्रॉब्लेम आला काय आला तर मी बाहेर कुठे जात नाही, याच्याकडनं सॉल्व्ह करून घेतो. आणि अगदी लहान वयात असल्यामुळे त्याचं ते बेसिक्स एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि मुलांना कम्प्युटर वापरायला आता अगदी 2 वर्षाचं बाळ पण चांगलं वापरू शकतं. त्यामुळे त्याचे पुढचे कोर्सेस वगैरे जे आहेत ते आत्तापासून मुलांना जर सांगितलं तर त्याचा उपयोग नक्कीच होणार. आपल्याला तो कधी उपयोग होईल किंवा त्याचा काय वापर होणार नाही असा विचार करायचाच नाही. कुठेही जर चान्स आला, फ्री आहेत, ऑनलाईन आहेत, कधीही शिकता येईल. जेवढा मोकळा वेळ मिळतो तेवढ्यातनं काहीतरी शिकायचा प्रयत्न करायला पाहिजे. आता आमच्या घरातले एक सांगतोय, आमच्याकडे टीव्ही नाहीये आणि दुसरी गोष्ट टीव्ही नसल्यामुळे बराचसा वेळ मुलांना बाकीच्या गोष्टीत लक्ष घालायला मिळतं. बरोबर आहे. आणि काय होतं सर आजकालचे मुलं आणि दुसरी गोष्ट मोबाईल स्क्रीन टाइम. नाही जनरली आपण स्क्रीन टाइम पण काय करू शकतो मुलांकडनं, म्हणजे मुलांना जर आवडतं क्षेत्र मिळालं ना तर मोबाईल पण ते विसरून जातात. मोबाईलवर गेम करण्यापेक्षा मोबाईलवर गेम बनवण्यासाठी त्यांना शिकवा ना, तो एक फायदा होईल ना. त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट मिळाला तर पूर्णपणे झोकून देईल, त्याचं लॉजिक परफेक्ट होईल. आणि दुसरी गोष्ट पालकांनी काय करायची आहे की आपला मुलगा हुशार नाही हा तुमच्यातनं गैरसमज आहे तो काढून टाका, पूर्णपणे काढून टाका. कारण तुमच्या मुलाला तुम्ही परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळतात याच्यावर काय करू नका, हुशारी त्याची ठरवू नका. ओके, तो एखाद्या मॅथ्स मध्ये कमी असेल असू दे ना, ठीक, पण त्याच्यामध्ये एखादं कुठलं तरी स्किल असेल ते फाइंड आउट करा आणि त्याला काय करा, ते स्किल डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट, आपल्या मुलाला दुसऱ्याची कम्पेअर करू नका. तो बाबा त्या फील्डमध्ये गेला म्हणजे माझा मुलगा पण तेच करायला पाहिजे हे करू नका. बिझनेस पासून, जो एज्युकेशनचा बिझनेस बनलेला आहे ना त्याच्यापासून दूर राहा. ओके, आणि मेन म्हणजे कशामध्ये इंटरेस्ट आहे ते 8वी 9वी 10वीत असताना फाइंड आउट करा. आणि नंतर कुठलंही क्षेत्र, समजा तो सायन्स मध्ये जाऊ दे, आर्ट्स मध्ये जाऊ दे, कॉमर्स मध्ये जाऊ दे, पण तिथे काय करायचंय आपल्याला परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, कुणाला काय विचारायचंय का? आणि कुणाला काय विचारायचंय? सर मला अजून एकदा विचारायला आवडेल सर. हा बोल ना. हा, मी तुमची ओळख म्हणजे आता 9th मध्ये झाली. तर असं नाही ना की माझी जी शिकायची जी वेळ होती, जसं आर्यननी 6th मध्ये चालू केलं तर त्याचं जास्त चांगलं बेस झाला. तर मी आता 9th मध्ये, तर 9th पण थोडीशी डिफिकल्ट आहे. तर ते एक प्रकारे लेट झाल्यासारखं नाहीये ना माझं. हे बघ बाळा, शिकण्यासाठी कोणतीच वयाची अट नसते. ज्यावेळी तुम्हाला ऍक्च्युअल इंटरेस्ट असतो त्यावेळी जर तुम्ही ते इंटरेस्ट घेऊन केला तर कोणतंही असं काम इझी होत नाही किंवा कोणत्याही नॉलेज असं एवढं हार्ड नसतं.
पण तुम्हाला त्याच्यामध्ये किती आवड आहे आणि तुम्हाला किती इंटरेस्ट आहे त्यावर अवलंबून आहे. तुम्ही ते 5th स्टँडर्ड पासून करू शकता, 1st स्टँडर्ड पासून करू शकता, मे बी 9th और मे बी इन 11th और 12th. त्यामुळे असं काय नाहीये की तुला स्वतः दोष देऊ नको की माझी एवढी वर्ष वाया गेली, आता 9वीत आले मी, आता करू शकतो का? आर्यनने 5वी पासून केलं होतं, मग मी पण तेव्हापासून करायला पाहिजे होतं. असं काही नाही. आर्यनला लवकर क्लिक झालं, तुला आता समजलं तर आता नाव फ्रॉम नाव ऑनवर्ड ऑल्सो यू कॅन स्टार्ट. सो इट टोटली डिपेंड्स अपॉन यू. दुसरी गोष्ट एक मी तुम्हाला अनुभव सांगेन की IIT मद्रास ही टॉप मोस्ट काय सांगा एक इन्स्टिट्यूट आहे, कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, भारतातलं नंबर 1. तिथे त्यांनी काय केलंय सांगा, BS नावाचा डेटा सायन्स म्हणून एक कोर्स चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं सांगा की कोणाला एजचं काय नाहीये. तर मी काही दिवसापूर्वी बघितलं ना तर 80 वर्ष झालेले वृद्ध त्या कोर्ससाठी जॉईन झालेले आहेत. आता 80 वर्ष म्हणजे तुम्ही म्हणाल की शिकण्याचं वय नाहीये, टेक्नॉलॉजी बद्दल माहिती काय, पण त्यांना वाटलं की मला याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तुम्ही IIT मद्रासवर चला आणि बघा की असे 70-75 वर्ष झालेली सुद्धा व्यक्ती काय करतायत, डेटा सायन्स बद्दल इंटरेस्ट घेऊन ते कोर्स काय करतायत, जॉईन करतायत 4-4 वर्षाचा. त्यामुळे एजला लिमिट नाहीये. कुठल्या एजमध्ये फक्त तुम्हाला इच्छाशक्ती पाहिजे, मला हे शिकायचं आहे. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो. आणि कोणाला विचारायचं नसेल तर आपण आटोपतो घेतोय, पण त्याच्या अगोदर मला आवडेल आर्यन, कोणाला काय विचारायचंय का अजून? हॅलो. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्ही जर सिंधुदुर्गात केव्हा आलात ना तर कसाल म्हणून एक गाव आहे बघा, तिथे आम्ही वेगळ्या प्रकारची एक शाळा चालू झालेली आहे, विद्यानिकेतन स्कूल म्हणून. तिथे अशा सगळ्या मुलांना काय स्किल बेस्ड एज्युकेशन दिलं जातं. म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हालीची गोष्ट आहे, पण त्याच्या अगोदर आपलं काय झालेलं आहे तिथे वेगवेगळ्या स्किल डेव्हलप करण्यासाठी. आणि मला आनंद वाटतो की मुंबई पुण्यासारखी लोक पण तिथे काय करतायत, ऍडमिशन तिथे घेऊन रेंटल बेसिसवर काय घेतायत, जागा म्हणजे घेतायत आणि ते राहून काय करतायत त्या शाळेला जॉईन होतं. कारण आता जर बघितलं पुण्या मुंबईला परिस्थिती काय आहे सांगा की आपण KG मध्ये जरी ऍडमिशन घ्यायला गेलो तर 1 लाख रुपये आपल्याला भरावे लागत आहे. आणि त्याच्यापासून बाबा एवढे वर्ष खर्च करून आपल्याला काय मिळतंय. आता जर बघितलं तर ग्रामीण भागातला सुद्धा एखादा विद्यार्थी कुठलाही खर्च करणारा न करता त्या मुलाशी काय करतायत, ते कॉम्पिटिशन करतायत. त्यामुळे जर तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये येण्याचा प्रयत्न किंवा आलात तर डेफिनेटली विद्यानिकेतन स्कूलला नक्की भाग घ्या, म्हणजे भेट द्या तुम्ही त्याच्या स्कूल अवर मध्ये. डेफिनेटली काय करा, भेट देण्याचा प्रयत्न करा. ओके. कुणाला काय बोलायचंय आणि कोणतरी बोलत होतं? एक्सक्यूज मी. हॅलो. एक्सक्यूज मी, मला सांगायचंय की आत्ताच म्हणजे सकाळी 5 वाजताच मला डॉक्टर अरविंद नातूंचा फोन आला, जे ISOचे चेअरमन आहेत त्यांनी. तर आपल्याकडे एक सिंधुदुर्गामध्ये इन्स्पायर कॅम्प होतोय, टॉप 1% 11वीच्या मुलांसाठी आहे. आणि या ठिकाणी देशभरातले असे जवळजवळ 15 सायंटिस्ट येणार आहेत आणि ते मुलांना गाईड करणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फिजिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे, अर्थ सायन्स आहे आणि असे बरेच काही टॉपिक, काही प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. आणि मे बी इट इन द मंथ ऑफ नोव्हेंबर वी आर ट्राईंग, म्हणजे आम्ही त्या डेट त्यांना दिलेल्या आहेत. पण त्यांच्याकडून जेव्हा होईल त्यावेळी ते आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. पण तुम्ही त्याच्याबद्दल अवेअर राहा, कारण असं आपल्या सिंधुदुर्गात हे येतंय म्हणजे ते भारताच्या कुठच्याही कानाकोपऱ्यात होतं. आणि यावर्षी आम्हाला ती गेली 15 वर्षाचं आमची मेहनत आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला यावर्षी सिंधुदुर्गासाठी आपल्याला तो बहुमान मिळालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये 60% सिंधुदुर्गातले असणार, 40% अदर कोकण विभागातले असणार आहेत मुलं. तर तुम्ही या संधीचा लाभ घ्या. आम्ही सर्वांसाठी ते 1 दिवस खुलं ठेवणार आहोत आणि हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे मुलांसाठी आणि त्याचा सगळा खर्च गव्हर्नमेंट करणार आहे. सो इट इज इन्स्पायर कॅम्प. ओके. कोणतरी बोलतोय? लोक येणार आहेत. ओके. तर आपण आटोपतो घेऊया आता मॅडम. तर त्याच्या अगोदर मला आर्यन आणि त्याच्या वडिलांना, पालकांना, विद्यार्थ्यांना काय सांगायचंय का आणि काय बोलायचंय? सर्व विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती आहे, परीक्षेच्या गुणांवर, परीक्षेच्या मार्कांवर स्वतःला इव्हॅल्युएट करू नका. ते मिळायलाच पाहिजेत, असं काय नाही की त्याच्यात नापास व्हायला पाहिजे, ते मिळतच राहतील. पण मला एवढे कमी मार्क्स मिळाले, माझी एवढी कॅपॅसिटी नाही, असं अजिबात डोक्यात ठेवू नका. त्याच्याबरोबर बाहेरचं काय अदर ऍक्टिव्हिटीज आहेत, जसे आपल्याला युरेका टीम मध्ये वेळोवेळी कळतायत, त्याच्यात सहभागी व्हा आणि त्याच्यात आपले टॅलेंट दाखवा.
ती माझी सगळ्यांना अगदी कळकळीची विनंती आहे. नाहीतर सगळी वर्ष फक्त शालेय शिक्षण घेण्यात वाया जाणार आणि पुढे काहीच होणार नाही, फक्त डिग्री हातात मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला स्किल बेस्ड नॉलेज कसं मिळेल याच्यावर सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. अगदी लहान, आता तुम्ही 5वीत असेल कोण मुलगा, 2रीत असेल, अगदी लहान वयापासून 9वी 10वीत असेल, वयाची कुठली अट नाही, शिकायची फक्त इच्छा पाहिजे आणि त्याला व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं पाहिजे. तर युरेका स्टीम क्लब मधनं खूप चांगल्या मार्गदर्शन मिळते, वेगवेगळ्या स्पर्धांची माहिती मिळते आणि अगदी कमी फीज मध्ये किंवा अगदी फ्री ऑफ कॉस्ट अशा स्पर्धा आहेत, त्याच्यात सहभागी होऊन आपलं टॅलेंट दाखवायची संधी मिळते, ती तुम्ही चुकवू नका. आर्यनला काय बोलायचंय? आणि आर्यन नाही आता थँक्यू. ओके ओके थँक्यू सर. तर आर्यनचं, हा बोला ना, कोण बोलतोय? हॅलो, आर्यनला मी युरेका तर्फे शुभेच्छा देतो. त्यांनी फक्त नॅशनल लेवललाच नाही तर इंटरनॅशनल लेवलला पण पोचावं आणि आमचं नाव उज्ज्वल करावं, आई वडिलांचं नाव, गावाचं नाव, सगळ्यांचं नाव उज्ज्वल करावं, ही त्याला मी शुभेच्छा देतो. आणि सर्वांचं मी आभार मानतो, कारण या सेशनमध्ये तुम्ही सहभागी झालात. याबद्दलची माहिती नक्की सगळ्यांना द्या. आमच्या युरेका स्टेम क्लब मधनं ग्रामीण भागातीलच नव्हे, शहरातील भागांना सुद्धा आपण मार्गदर्शन करतो. आणि काही ज्या स्पर्धा आहेत त्या फ्रीमध्ये, ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये मुलांनी भाग घ्यावा, हा आमचा त्यामध्ये उद्देश असतो. युरेका स्टेम तर्फे आम्ही इव्हन रोबोटिक, प्रोग्रॅमिंग, लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. की आम्ही बघतोय की डिग्री घेऊन जे बाहेर पडतायत मुलं, त्यांच्याकडे काय नाही सांगा, स्किल नाहीये, त्यांच्याकडे डिग्री आहे. मग ते कुठेतरी आपल्याला काय करायचे, भरून काढायचे आहे. आणि त्यांना जर आवडतं शिक्षण दिलं तर डेफिनेटली प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो, कारण प्रत्येकामध्ये टॅलेंट असतं. या मताचे आम्ही ठाम आहोत. त्यामुळे तुम्हाला कुठलीही मदत, आमच्या सगळ्यात ज्या आहेत त्या पेड सर्व्हिसेस नाही आहेत, आम्ही फ्रीमध्ये खूप काय काय करत असतो. ओके. आणि मला आवडेल तुमच्यामध्ये काहीतरी समजा पैसा कमतरता म्हणजे देणं शक्य नसेल तरी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्हाला तुमच्यामधलं जे स्किल डेव्हलप करायला, तुम्हाला अशा वेगवेगळ्या स्पर्धेबद्दल माहिती द्यायला नक्कीच आवडेल. आणि तुम्ही पण काय करा, तुम्हाला एखाद्या स्पर्धेबद्दल समजली समजा तर ती तुम्ही, कारण पालकांचं आपण थोडे पालक मी असे बघतो की दुसऱ्यांना ते सांगायला बघत नाही, कारण आपलाच मुलगा पुढे जावा अशी वृत्ती न ठेवता तुम्ही काय करायचं, आपल्याकडे जी माहिती आहे, नॉलेज सुद्धा आपण काय करायचे, शेअर करायचंय, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा आपला. काही त्याच्यातनं फायदा नाही झाला तरी दुसऱ्याचा फायदा होतो ना, ही वृत्ती जर ठेवली तर डेफिनेटली अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील मुलं पण सहभागी होतील. परत एकदा सर्वांचं आभार मानतो. आर्यनला, त्याच्या वडिलांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा सेशन मी संपवतो. ओके, थँक्यू. थँक्यू सर.